आज मी शेअर करणार आहे एअरपोर्ट एंट्रीपासून ते टेकऑफपर्यंतचा माझा एक्सपिरियन्स. या स्मारकावरून तुम्ही ओळखलंच असेल, हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई एअरपोर्ट आहे. जे लोक इंटरनॅशनल ट्रॅव्हल पहिल्यांदाच करत असतील त्यांच्यासाठी हा हेल्पफुल व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला त्यातलं काही टिप्स समजतील. आम्ही आमचं सामान ट्रॉलीमध्ये लोड केलेलं आहे. आता आम्हाला जायचं आहे एअरपोर्ट एंट्री गेटवर. एंट्री गेटवर तुम्हाला 2 डॉक्युमेंट दाखवायला लागतात, एक पासपोर्ट आणि तिकीट. हा बघा, हा समोर एंट्री गेट आहे. त्या एंट्री गेटवर जायचं आहे आपल्याला. हो, आणि तुम्हाला एक महत्त्वाची टीप देते, ती म्हणजे फ्लाईटच्या 3 तास आधी कंपल्सरी तुम्हाला एअरपोर्टवर पोचायचंच आहे. कारण बाकी सगळ्या प्रोसेस असतात त्या खूप टाईम कन्झ्युमिंग करतात. त्यामुळे तुम्हाला इथे 3 तास आधी पोचायचं आहे. पण आपण आधी आता बोर्डिंग पासचं बघूया. जेव्हा तुम्ही तुमचं तिकीट आणि पासपोर्ट चेक करता, स्कॅन करता, त्यानंतर तुम्हाला एअरपोर्टमध्ये एंट्री मिळते. एअरपोर्टमध्ये एंट्री मिळाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तुमची जी एअरलाईन आहे तिचं काउंटर चेक करायचं आहे, कुठे आहे ती. इंडिगो काउंटर कुठे आहे? जायचं आहे आता एलवर जायचं आहे. हा एल आहे, त्याच्यावर जायचं आहे आणि बॅग चेकिंग करायची. हे बघा, हे इंडिगो एअरलाईनचं काउंटर आहे. इथे आम्हाला बोर्डिंग पास मिळणार आहे आणि आमच्या बॅगा किती वजन झालेलं आहे ते चेक होणार आहे. आम्ही घरीच असताना बॅगांचं वजन करून गेलेलो. इथे आम्हाला पर पर्सन 30 kg अलाव केलेलं आहे, पण आमचं तेवढं झालेलं नाही आहे. वजन खूप कमी झाले, 5 kg कमी आहे. आमचं 30 किलो पर पर्सन आहे. 30 किलो 30 90. हे बघा, एका बॅगचं वजन 26.4 kg झालेलं आहे. 3 किलो. हे बघा, हे कॉमन कलर आहेत, ब्लॅक, रेड, नेव्ही ब्ल्यू. त्यामुळे आम्ही काहीतरी मार्क करून ठेवतो बॅगांना, म्हणजे ओळखता येईल. बघा, हा टॅग दिसतोय. आपली बॅग हरवू नये यासाठी हा टॅग लावलेला असतो. त्या टॅगवर बारकोड असतो, म्हणजे इन्फॉर्मेशन असते, नाव असतं. त्यामुळे ती बॅग आपल्या लोकेशनवर, आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचते. स्टेट ई वर जायचे. आपली नेक्स्ट स्टेप आहे सिक्युरिटी चेकिंग. सिक्युरिटी चेकिंगमध्ये आपण आपला जो बोर्डिंग पास आहे त्यावर QR कोड दिलेला आहे. तो QR कोड या मशीनवर स्कॅन करायचा आणि मग डोअर ओपन झाला की आपण आतमध्ये सिक्युरिटी चेकिंगसाठी जायचं. हँडबॅग चेकिंग. एका ट्रेमध्ये तुम्ही तुमचे इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवा, लॅपटॉप, चार्जर, मोबाईल, इतर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू, डिव्हाइस असतील त्या ठेवा. आणि दुसऱ्या ट्रेमध्ये तुम्ही तुमची बॅग, पर्स, वॉच, बेल्ट हे ठेवा. चला, सिक्युरिटी चेकिंगच्या एरियातून बाहेर पडल्याशिवाय मी व्हिडिओ बनवू शकत नाही, कारण रिस्ट्रिक्शन्स आहेत. थोड्या वेळाने भेटूया. आमचं बोर्डिंग पास स्कॅन करून आतमध्ये जायचं होतं. इमिग्रेशनसाठी जायचं आहे आतमध्ये. इमिग्रेशनमध्ये आम्हाला फक्त 3 डॉक्युमेंट दाखवायला लागले, ते म्हणजे बोर्डिंग पास, पासपोर्ट आणि व्हिजा. हे 3च डॉक्युमेंट आम्हाला दाखवायला लागले. आता आमची इमिग्रेशन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि फ्लाईट सुटायला अजून 1 तास बाकी आहे. तोपर्यंत अर्धा तास इथे फिरून मग अर्धा तास आधी बोर्डिंग गेटवर पोचायचे. आता तुम्हाला मी अजून 2 स्टेप सांगणार आहे. त्या म्हणजे तिकीट कसं काढतात आणि मील कन्फर्म कसं करतात ते सांगणार आहे. फर्स्ट स्टेप अशी आहे, ती म्हणजे ऑनलाईन तिकीट बुक करणं. ऑनलाईन तिकीट बुक करताना प्राईस कम्पेअर करून जो ऑप्शन बेस्ट आहे तो चूज करा आणि मग तिकीट बुक करा. बर्फी
सेकंड स्टेपमध्ये काय असतं ते तुम्हाला सांगते. सेकंड स्टेपमध्ये तुम्ही तुमची सीट कन्फर्म करू शकता, मील ऑर्डर करू शकता. मील ऑर्डर करताना त्यामध्ये ऑप्शन आहेत, व्हेज, नॉन व्हेज, वेगन, जैन असे ऑप्शन आहेत. त्या ऑप्शनमधले एक ऑप्शन चूज करायचं आणि तुम्ही तुमचं मेल कन्फर्म करू शकता. पण ही प्रोसेस विदिन 48 hours करायची. यू नीड टू कम्प्लीट युअर वेब चेकिंग within 48 hours before your flight departure. हे शॉप आहे, चॉकलेट, परफ्यूम, ड्युटी फ्री पण आहेत. ड्युटी फ्रीमध्ये टॅक्स नाही लागत. दुकानं एअरपोर्ट पण. टाइम नहीं रहता ना, टाइम खत्म हो गया. हाँ 6990 म्हणजे 7000 जवळ 7. हे सगळे शॉप आहेत एअरपोर्ट. चॉकलेटचं पण आहे. हे बघा चॉकलेट. चॉकलेटमध्ये आहे का ऑफर काय? चला इकडनं जायला लागेल आपल्याला. चला झाले, संपले शॉप. आम्ही जास्त नाही फिरलो तिकडे, कारण आम्हाला अर्धा तास आधी बोर्डिंग गेटवर पोचायचं आहे. इथे खाण्यापिण्याच्या वस्तू भेटतात. शॉप KFC वगैरे आहे इथे. स्ट्रीट फूड भेटतं. KFC, पिझ्झा हट, सगळ्या प्रकारचं फूड भेटतं इथे. मुंबई. या शॉपमध्ये जर चॉकलेट वगैरे काय घ्यायचं असेल तुम्हाला तर घेऊ शकता. हे शॉप आहेत. हा माणूस
एकदमच लेट झाल्या म्हणून धावतोय त्यावरून मला आठवलं लास्ट इयर आम्ही लंडनवरून मुंबईला येत होतो. अशीच एक फॅमिली होती, त्यांना पण खूप लेट झाला होता. धावत पळत कशीबशी ती बोर्डिंग गेटजवळ पोचली आणि तिथल्या स्टाफला रिक्वेस्ट करायला लागली की फ्लाईटमध्ये एंट्री करायला अलाव करा. पण त्यांना इतका लेट झाला होता की फ्लाईट सुटायला फक्त 5 मिनिट बाकी होते. त्यामुळे तिथल्या स्टाफनी त्यांना अलाव केलंच नाही. तुम्हाला काहीही करून बोर्डिंग गेटजवळ अर्धा तास आधी पोचायचं आहे, म्हणजे तुम्हाला लेट होणार नाही. आणि तुम्हाला जर लेट झाला, तुमची फ्लाईट सुटली, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रिफंड मिळत नाही. या एस्केलेटरवरून 1 लेवल खाली जायचं आणि तिकडेच बोर्डिंग गेट आहे. वेटिंग प्लेस. आम्ही अर्धा तास आधीच बोर्डिंग गेटजवळ जाऊन थांबतो. काय पासपोर्ट? Want to see the seat number? बिलकुल आवडत नाही. त्यात काही फॅसिलिटी नाही. अधूर आहे अधूर. इंडिगो फ्लाईट. इंडिगो ही फ्लाईट मुंबई टू दोहा अशी आहे. दोहावरून परत आणखी दुसरी एक फ्लाईट आहे, तिच्याने आम्ही एडिनबर्गला जाणार आहे. दोहा टू एडिनबर्ग. तेव्हा मी तुम्हाला तो व्हिडिओ पण शेअर करेन टेक ऑफचा. सकाळी कसं होतं लँडिंग टेक ऑफ ते दाखवेन व्हिडिओमध्ये. नक्की पहा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. टेकऑफचा व्हिडिओ टाकणार आहे, तो पण नक्की बघा. ओके बाय. थँक्यू.